हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. धिस इज भारत वावरे. विद्यार्थी मित्र, मला इमर्जन्सी आली होती, त्यामुळं गेल्या 1.5 महिन्यापासून मी गावाकडेच होतो. त्यामुळं व्हिडिओ मी बनवू शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यानंतर इथून पुढचे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला नियमितपणे मिळत जातील. आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत जयंतीवर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शेअर मार्केट. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणारा तेजस्वी महासूर्य, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, समाज क्रांतीचे अग्रदूत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, पेरियार रामास्वामी नायकर आणि कोट्यावधी दलित, पीडित, शोषित, उपेक्षित, वंचित आणि आपल्या देशातील स्त्रियांचे उद्धारकर्ते, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांना आणि पावन स्मृतीला प्रथम अभिवादन करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ भारतातच नव्हे तर जगातल्या 192 देशामध्ये साजरी होत आहे. ही बाब आपल्या भारत देशाच्या नागरिकासाठी गौरवाची आहे आणि अभिमानाची आहे. आपल्या देशामध्ये अनेक लेखक आहेत, अनेक वक्ते आहेत. प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विविध पैलूवर असा प्रकाश टाकलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अर्थशास्त्रज्ञ होते, एक राजनीतिशास्त्रज्ञ होते, मानवशास्त्रज्ञ होते, मानववंशशास्त्रज्ञ होते, कायदे पंडित होते, ते उत्कृष्ट चित्रकार होते. त्याचप्रमाणे ते उत्कृष्ट असे तबला वादक पण होते. ह्या विविध पैलूवर विविध लेखकांनी अभ्यासपूर्ण असं लिखाण केलेलं आहे. काही वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं आहे. पण बाबासाहेबांचा एक पैलू असा दुर्लक्षित राहिलेला आहे, अप्रकाशित राहिलेला आहे असं मला वाटते. त्या पैलूवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकाश टाकणार आहे. तर लक्षपूर्वक ऐका. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1913 कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून त्यांनी MA आणि PhD ही अर्थशास्त्रातली डिग्री त्यांनी मिळवली. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेमध्ये 1916 त्यांनी MScला ॲडमिशन घेतली होती. सोबतच समांतर अभ्यासक्रम म्हणून बॅरिस्टर ऑफ लॉला सुद्धा त्यांनी ॲडमिशन घेतली होती. पण त्यांच्या स्कॉलरशिपची मुदत संपली आणि लंडन युनिव्हर्सिटीचे जे रजिस्ट्रार होते त्यांनी त्यांना एक पत्र दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या स्कॉलरशिपची मुदत संपली, त्यामुळं तुम्हाला इथून पुढचं शिक्षण घेता येणार नाही. तर बाबासाहेबांनी सुद्धा त्या रजिस्टरला एक पत्र लिहिलं आणि सांगितलं, ठीक आहे, माझी स्कॉलरशिपची मुदत संपलेली आहे, त्यामुळं मी माझ्या मायदेशामध्ये परत जातो, पण माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण मी या भूमीमध्ये येऊन पूर्ण करेल, याची मी आपणास ग्वाही देतो, असं बाबासाहेबांनी त्या रजिस्टरला पत्राद्वारे कळवलं. आणि बाबासाहेब मुंबईला आले. सर्वात प्रथम त्यांनी रमाईला ही गोष्ट सांगितली. रमाई दुःखी झाल्या आणि सांगितलं, ठीक आहे, आपण काहीतरी याच्यामधून मार्ग काढू. त्यानंतर त्यांचे एक जवळचे मित्र नवल भतेना, त्यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले. त्यांना ही हकीकत त्यांनी सांगितली. नवल भतेनानी त्यांना 2 विद्यार्थी ट्युशनसाठी दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन ट्युशन घ्यायचे
त्यांना बँकिंग आणि अर्थशास्त्र हे विषय शिकवायचे आणि दोन विद्यार्थ्याकडून 100 रुपये प्रमाणे म्हणजे 200 रुपये त्यांना मासिक त्यावेळेस मिळायचे. त्यानंतर त्यांनी दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स इथे सुद्धा काही दिवसासाठी नोकरी केली आणि त्यांना मासिक मानधन 50 रुपये मिळायचे. त्याच वेळेस एक्स्ट्रा इन्कम म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये स्टॉक्स अँड शेअर ॲडवायझरी ही कंपनी ओपन केली होती. ह्या कंपनीद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये सल्ला द्यायचे आणि त्या बदल्यात ते फी घ्यायचे. सुरुवातीला ज्यावेळेस ही कंपनी बाबासाहेबांनी ओपन केली त्यावेळेस त्यांना एवढा प्रतिसाद नव्हता मिळत, पण काही दिवसांनी हळूहळू त्यांच्याकडे गुंतवणूकदार आणि व्यापारी यायला लागले आणि बऱ्यापैकी यायला लागले. त्याच्यातून त्यांना थोडीफार अशी 2 पैसे म्हणा किंवा थोडीफार आमदानी त्यांना मिळायला लागली. असं करता करता भरपूर त्यांच्याकडे गुंतवणूकदार यायला लागले. पण काही दिवसांनी त्या गुंतवणूकदारांना, त्या व्यापाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीचे आहेत हे समजलं आणि त्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी, त्या गुंतवणूकदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सल्ला घेणं बंद केलं. बघा जातीवाद कुठल्या थराला जातो. त्याचा परिणाम असा झाला की मोठ्या कष्टाने सुरू केलेली ही स्टॉक्स अँड शेअर ॲडवायझरी नावाची कंपनी बाबासाहेबांना कायमस्वरूपी बंद करावं लागली. हा मार्ग बंद झाला पण दुसरा मार्ग ओपन झाला. एक मार्ग बंद होतो त्यावेळेस दुसरा मार्ग चालू होतो. त्याच वेळेस मुंबईमध्ये सिडनीहॅम कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानं राजीनामा दिला होता आणि त्या जागेवर बाबासाहेबांची नियुक्ती मासिक 450 रुपये पगारावर झाली होती. अशा वेगवेगळ्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थार्जन करत होते, पैसे मिळवत होते. 1920मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांकडे गेले. त्यांनी ही परिस्थिती सांगितली की मला माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं आहे ह्या देशातल्या समाज बांधवासाठी. राजश्री शाहू महाराज हे राजा होते. त्यांनी बाबासाहेबांना 1500 रुपये मदत केली. हे सगळे पैसे गोळा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये गेले. त्यांनी संपूर्ण लक्ष आपल्या अभ्यासक्रमाकडे केंद्रित केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालत जायचे, पायी जायचे ग्रंथालयामध्ये. ग्रंथालय उघडण्याच्या आधी एंट्री करणारा पहिला विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल आणि ज्यावेळेस ग्रंथालय बंद होत असेल, बंद झाल्यानंतर सगळ्याच्या शेवटी एक्झिट करणारा विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा दिनक्रम कसा असायचा. दुपारी जेवणासाठी पैसेच नसायचे, त्यामुळं खिशामध्ये पाव घालून यायचे, पाव घेऊन यायचे आणि लायब्ररीमध्येच ते खायचे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शेवटी 1921मध्ये बाबासाहेबांनी MSc साठी जो प्रबंध सादर केला होता तो लंडन विद्यापीठानं पास केला आणि त्यांना MSc ही डिग्री लंडन युनिव्हर्सिटीने दिली. बरेच विद्यार्थी आणि पालक थोडी अडचण येते आणि शिक्षण सोडून देतात. त्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचा आदर्श घेणं फार महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टॉक्स अँड शेअर ॲडवायझरी ही कंपनी खोलली. त्यांचा उद्देश त्यावेळेस 2 पैसे मिळवणे हा जरी असला तरी पण त्यांचा उद्देश असा विशाल असला पाहिजे असं मला वाटते. कारण ज्याप्रमाणे त्यांनी
बरेच असे ग्रंथ लिहिले. हू आर दी शूद्राज लिहिला, दी अनटचेबल लिहिला, दी पार्टिशन ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला, बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिला, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल हा ग्रंथ लिहिला, स्टेट अँड मायनॉरिटी लिहिला, क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ लिहिला. अनेक ग्रंथ लिहिले. त्यांचा उद्देश काय होता का नुसतं ग्रंथ लिहिणे आणि प्रकाशित करणे एवढा मर्यादित उद्देश नव्हता, की मी जे ग्रंथ लिहितो ते ग्रंथ माझ्या समाज बांधवांनी, इथले भारतीय नागरिकांनी ते ग्रंथ वाचावे आणि आपल्या जीवनामध्ये एक आमूलाग्र क्रांती घडवून आणावी, हा त्यामागचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्देश होता. त्याचप्रमाणे स्टॉक्स अँड शेअर ॲडवायझरी ही कंपनी खोलण्याचा उद्देशसुद्धा वेगळा होता, की बाबासाहेबांना एवढं वाटायचं की माझ्या समाज बांधवांनी नुसतं बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये RD किंवा FD केल्यापेक्षा शेअर मार्केटचा सुद्धा अभ्यास करावा. शेअर मार्केट प्रत्यक्षात कसं चालते, त्याची कार्यपद्धती काय आहे, शेअर मार्केटमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करावी, याचा माझ्या समाज बांधवांनी अभ्यास करावा आणि शेअर मार्केटमधून पैसे कमवावेत, हा बाबासाहेबांचा उद्देश होता. बघा, ही गोष्ट 1916 बाबासाहेबांनी स्टॉक्स अँड शेअर ॲडवायझरी नावाची कंपनी ओपन केली. त्यावेळेस समाजामध्ये एवढी जागृती नव्हती, पण त्यांचा उद्देश बघा किती विशाल होता. आता मी हे जे सांगतो आपणाला, हा बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला पैलू आहे त्यांच्या जीवनामधला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी बाबासाहेबांचं चरित्र लिहिलं आहे. त्या चरित्रामध्ये पान नंबर 48 ते 50 याविषयी थोडक्यात माहिती आलेली आहे. तर त्यांनी त्या पेजवर जर्मन स्टॉक एक्सचेंज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर्मन स्टॉक एक्सचेंजवर सुद्धा त्या काळी व्यवहार केला याची नोंद आपल्याला मिळते. त्यांनी जर्मन स्टॉक एक्सचेंजवर व्यवहार केला, पण ते लॉसमध्ये गेले याची थोडक्यात माहिती आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे लेखक पोहाड सर यांनीसुद्धा आपल्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांच्या ह्या स्टॉक्स अँड शेअर ॲडवायझरीवर एक प्रकरण लिहिलेलं आहे. त्याचाच संदर्भ घेऊन मी आपणासमोर ह्या गोष्टी बोलत आहे. पण ह्या गोष्टीवर बऱ्यापैकी संशोधन होणं गरजेचं आहे. त्या काळी डीमॅट, आता जसं शेअर मार्केटमध्ये समजा इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर डीमॅट अकाउंट खोलावं लागतं. म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर डीमॅट अकाउंट लागतं. त्यावेळेस डीमॅट अकाउंट वगैरे असं काही नव्हतं. बाबासाहेबांचं जे अकाउंट होतं त्यामध्ये किती शेअर होते, कोणत्या कंपनीचे शेअर होते, किती रुपयाचे शेअर होते, यावर संशोधन व्हायला पाहिजे. म्हणूनच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण साजरी करतोय. बाबासाहेबांचे विविध लेखकाने विविध पैलूवर अभ्यास केलेला आहे. विविध पैलूवर अभ्यास करून त्यांच्यावर प्रकाश टाकलेला आहे. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शेअर मार्केट या विषयावर आपणासमोर थोडाफार मी प्रकाश टाकलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना, सर्व समाज बांधवांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथेच थांबतो. जय भीम.